इराणजवळ अमेरिकेच्या युद्धनौकांचा ताफा वाढणं हे एक प्रकारे अमेरिकेच्या कोर्झिव्ह डेटरन्स आणि सायकोलॉजिकल वॉरफेअरचा भाग आहे. मुळातच अमेरिकेला इराणमध्ये रेजिम चेंज म्हणजेच अयातुल्ला अली खामेनी यांना सत्तेवरून हटवण्याचं त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि याच्या सोबतच एक प्रकारे अयातुल्ला अली खामेनी यांच्या सरकारवर दबाव निर्माण करून अमेरिकेशी त्यांनी वाटाघाटी करावीत, यासाठी हा सगळा प्रयत्न अमेरिकेकडून चालवला जातोय. जर गरज पडली तर लिमिटेड स्ट्राईक म्हणजेच इराणमधल्या काही महत्वाच्या न्यूक्लिअर साइट्सवर किंवा IRGCच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हेडक्वार्टरवर सेंटरवर हल्ला करण्याचा ऑप्शन सुद्धा अमेरिकेकडे उपलब्ध आहे. मागच्या काही काळामध्ये अमेरिकेने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की इराणमधले जे आंदोलन करतायत त्यांना लवकरच आम्ही मदत प्रदान करू, आणि त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेनं मोठ्या प्रमाणामध्ये लष्करी सामर्थ्य इराणच्या आसपास वाढवल्याचं आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतंय. मुळातच अमेरिकेला इराणमध्ये सत्ता बदल करणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे. जून 2025 मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी स्ट्राईक केल्यानंतर सुद्धा हे मुख्य उद्दिष्ट त्यांना हासिल करता आलं नव्हतं. आता इराणमधला अंतर्गत असंतोष लक्षात घेता त्याचा फायदा घेऊन आणि अशा प्रकारे मिलिटरीली दबाव निर्माण करून अमेरिका हे आपलं मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहे. एकूणच आज घडीला तरी कोर्झिव्ह डिप्लोमसी आणि सोबतच सायकोलॉजिकल वॉरफेअरचा भाग म्हणून अशा प्रकारचं लष्करी सामर्थ्य इराणच्या आसपास वाढवणं हा प्रयत्न अमेरिकेकडून चालू आहे असं आज घडीला आपल्याला दिसतंय. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये दबाव तंत्राचा वापर करून आणि जर गरज पडली तर लिमिटेड स्ट्राईक इराणमध्ये करून आपलं ध्येय साध्य करण्यासाठी अमेरिका ही सगळी मोर्चा बांधणी करतोय असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.